चला गुड मॉर्निंग. आज आपण शिकणार आहोत पर्सेंटेज. ओके. ते पण ॲडिशनच्या मेथडने. ओके. हा साइन आहे पर्सेंटेजचा. पर्सेंटेज हिंदीमध्ये आपण याला प्रतिशतता म्हणतो. प्रतिशतता. मराठीमध्ये टक्केवारी किंवा शेकडेवारी. ओके. मल्टिप्लिकेशन मेथडनं सर्वांना काढता येते. मी तुम्हाला ॲडिशनची मेथड सांगतो. उदाहरणार्थ बघू आपण 800. समजा पर्सेंटमध्ये काय करतो आपण, कोणत्याही संख्येला 100% मानतो. तर 800 माझ्यासाठी किती आता 100%. ओके. समजा हा 800 बनला कसा आहे, तर इथला समजा एकक स्थान मी सोडला, इथं होतात 80. 80 आहेत म्हणजे 10%. समजा एकक आणि दशक दोन्ही स्थान सोडले तर इथं उरते 8. 8 आहे माझ्यासाठी 1%. ओके. ही माहिती पाहिजे. अजून माहिती पाहिजे की 50% किती होतात. 50% म्हणजे याचे अर्धे घ्यायचे. डिवाइड बाय 2 म्हणजे किती 400. आणि 25% म्हणजे आता याच्या पण डिवाइड बाय 2. ओके. आधी 50% म्हणजे याच्या अर्धे आणि त्याच्या पण अर्धे म्हणजे 200. ओके. एवढी माहिती पाहिजे. पुन्हा एक संख्या बघू आपण 1600. ओके. 16 स्वतःमध्ये किती टक्के आहे 100%. समजा मी एकक स्थान सोडला तर 160 ह्या संख्येच्या 10% होते. समजा आणि एकक आणि दशक दोन्ही स्थान सोडला तर उरलेला 16 हा 1% असतो. तर कोणत्याही संख्येचे आपण 10%, 1% काढू शकतो. समजा ही माहिती राहिली तर आपण कोणतेही पर्सेंट ॲडिशनच्या मेथडनं काढू शकतो. उदाहरणार्थ बघू आपण. समजा मला घ्यायचे आता 800. सोपी संख्या बघतो मी. 800 स्वतःमध्ये किती सांगितले मी 100%. मला समजा 800 चे ओके 65% काढायचे आहेत. तर काय करायचं, याचे आधी 50% लिहून टाकू आपण. किती होते 400. ओके. मग मला किती पाहिजे, अजून 15% पाहिजे. तर मी 10% घेतो 80 आणि 5% घेतो 40. म्हणजे हे आहेत 50%, हे आहेत 10% आणि हे आहेत 5%. ह्या हिशोबाने मी 65% पोहोचलेला आहे. इथे ॲडिशन करून मी आता याचे 65% काढतो. 0 8 आणि 4 12 म्हणजे 520. किती पर्सेंट होतात 65%. ओके. समजा मला ह्या संख्येचे ओके 95% काढायचे. आता उलटा विचार करायचा, मी फास्ट कसा पोहोचणार आहे संख्येपर्यंत. माझे 100% किती आहेत 800. समजा मी 5% वजा गेलो तर कितीवर येईन मी 95% वर. तर 5% म्हणजे 40 रुपये म्हणजे किती होणार 760. ओके. कसा काढला पाहिजे बघा. 800 चे 10% 80. ओके. आणि 5% होणार आहेत 40. मी 40 वजा करतो म्हणजे 760 वर पोहोचलो. ओके. क्लिअर आहे. समजा आता मला एका दुसऱ्या संख्येचे मला घ्यायचे 1600. 1600 मला काढायचे 83%. आता हा थोडासा हार्ड आहे. 88 घ्या 88%. तर मी विचार करतो की मी फास्ट कसा पोहोचणार आहे. बरोबर आहे. मी काय करतो 12% कमी करतो. 12% म्हणजे कसा, मला माहित आहे 1600 10% आहेत 160. इथून वजा करतो आणि 2% आहेत 32 रुपये. ओके. मला हे वजा करायचे आहेत. ओके. समजा आता याच्यामधून हे दोन संख्या मी वजा करतो. तर 10 मधून 2 गेले 8. परत घेतला 1. ओके. 10 मधून 10 गेले 0. परत घेतला 1 5. 1508. ह्या प्रकारे मी कितीही पर्सेंट काढू शकतो. ओके. समजा मला आता एक संख्या आहे 2400. मला 2400 काढायचे आहेत. समजा आता 71%. ओके. 71%. मी काय करतो 71% साठी मी आधी 25% जातो. 75 किती होणार आहेत, याच्या अर्धे 1200 आणि त्याच्या अर्धे 600 म्हणजे 1800. एकदम फास्ट मी पोहोचलाय 75% वर. आता मला 4% वजा करायचे आहेत. तर म्हणजे 1% आहे 24 रुपये. तर 24 × 96 मला 96 वजा करायचे आहेत. ओके. 10 मधून 6 गेले उरलेले 4. हातले 1. 10 मधून 10 गेले 0. हातला 1. ओके. 7 आणि हा 1 1704. असा तुम्ही कोणत्याही संख्येचे काढू शकता. आता पेपराला कोणते उदाहरण विचारते बघा. इथपर्यंत क्लिअर आहे. आपण बघू पेपरामध्ये कसा विचारते. ओके. उदाहरणार्थ 2400 चे 98% प्लस ओके 1600 चे ओके 59% असं आहे. आता एक मेथड आपल्याकडे की याच्या गुणाकाराच्या पद्धतीने मी काढणार आहोत आणि सर्व मुलं तेच करतात आणि त्यामुळे ते वेळ खातात. आता बघा नॉर्मल मला 2400 98% काढायचे आहेत. मी 2400 लिहितो आणि वजा करतो 2% म्हणजे किती 48.
ओके, किती उत्तर येणार आहे? 10 मधून 8 गेले 2, हातच्या घेतला 1, 10 मधून 5 गेले 5, हातच्या घेतला 1, 3 आणि 2 प्लस इथे मला 59% काढायचे आहेत. तर माझे 50% किती आहेत? याचे अर्धे करून टाकतो आधीचे मी 800. ओके, 10% किती आहेत माझे? 160. ओके, पहिला आधी याची बेरीज करून टाकतो मी 960 आणि 1% वजा करतो. 1% म्हणजे 16 रुपये. 10 मधून 4 6 गेले 4, हातच्याला 1 4 आणि हा उरलेला. ओके, 944 आणि याची ऍडिशन. तर 6 ओके 9 3 आणि 9 12 हातच्याला 1 3296. ओके, एकदम सोपी मेथड आहे. आणि लक्षात ठेवायचं की गुणाकारच्या मेथडनं आपण काय करतो? सोडवताना चॅलेंज करतो की यार मला गुणाकार चांगला येते, तर गुणाकार आपण प्रॅक्टिस करतो. पण काय होते? तो वेळ घेत आहे. ओके, आपल्या लक्षात येत नाही की बाबा स्पीड कमी आहे माझी. तर स्पर्धा परीक्षामध्ये येते किती हा इम्पॉर्टंट नाही, स्पीड किती तो इम्पॉर्टंट आहे. ओके, तर मला वाटते ओव्हरऑल हा समजलेला आहे. तरी पुन्हा एक एक्झाम्पल बघून टाकू. समजा एखादा आता विषम संख्यावाले प्रश्न आले. असा एक संख्या आहे. ओके, 1226 चे ओके मला काढायचे आता हार्ड करून टाकू. याला करतो मी नॉर्मल एक करून टाकू आता. 76 करून टाकू. त्याला सोपा घेऊन टाकू. 76. ओके, 76 जास्त होऊन जाईल तुमच्यासाठी. समजा आपण एक घेऊन टाकू 36%. चला नॉर्मल करू 36%. ओके, तर मला आधी 30% माहित पाहिजे प्लस 5% आणि मग 1%. तर मी 36% काढतो. तर 12.26 हे माझे 10% आहेत. सॉरी 122.6 माझे किती टक्के आहेत? 10%. ओके, पुन्हा 12 122.6 122.6 मी पोहोचलाय तर 30%पर्यंत. ओके, याचे 5% काढून टाकतो मी, कारण ऍडिशन करायची आहे. तर मला माहित आहे 10% एवढे आहेत. तर याच्या अर्धे किती होतील? 6.13 म्हणजे 61.3. माझे किती झाले आहेत? हे 10% 10% 10% आणि हा 5%. अजून मला पाहिजे 1%, म्हणजे 12 रुपये 26 पैसे. इथं करतो मी ऍडिशन. 6 6 1 7 7 12 7 18 20 आणि 3 23. हातच्याला 1 बेग बे बेदून 4 32 6 बेचाव 8 बे पंचे 10 0 हातच्याला 1 पुन्हा 2 6 6 6 12 12 2 14 हातच्याला 1. ओके, 440.36. ओके, ही एक सोपी मेथड आहे. ओके, प्रॅक्टिससाठी करता तुम्ही. आता याच्यापेक्षा फास्ट आपण काढू शकतो. ओके, दुसरा एक्झाम्पल बघू आपण. समजा मी आधी समसंख्या घेतो 3200. 3200 मला काढायचे आता समजा 89%. ओके, मला समजा 100% जायचं आहे, तर काय करावं लागेल? फास्ट मध्ये कोणती राहील? तुम्ही समजा याचे 50% काढतो, नंतर समोर जातो, हार्ड होईल. एक काम करतो मी, फक्त 11% वजा करतो. तर 3200 मधून मला वजा करायचे 11%. तर मी 10% आधी वजा करतो, म्हणजे 320. ओके, अजून 1% काढून टाकतो मी. 1% किती आहे? 32. ओके, मला एवढी संख्या वजा करायची आहे 3200 मधून. तर 0 मधून 2 गेले 8, हातच्याला 1. हे पुन्हा ऍडिशन करतो मी. 6 10 मधून 6 गेले 4, उरलेला 1. ओके, 12 मधून 4 गेले, उरलेला 8, हातच्याला 1. 2848. क्लिअर आहे? तर ही मेथड तुम्हाला खूप कामाला येणार आहे. तर मला वाटते की मल्टिप्लिकेशन पेक्षा ही मेथड इझी आहे, कारण वेळ वाचवते आणि लोक हा ट्राय करत नाही आणि त्यामुळे पेपर सोडवायला वेळ घेता तुम्ही. चला, याच्या नंतरचे पण तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, पूर्ण व्हिडिओ पाहिजे, मला कमेंट्स करा. चला, थँक्यू.